सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत वेनगाव येथे तरुणाची निर्गुण हत्या। कर्जत पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। कर्जत तालुक्यात आजची सकाळ खळबळ उडवून देणारी ठरली आहे। तालुक्यातील वेनगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्गुण हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे। याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मोठे वेनगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आमरे या 28 वर्षीय तरुणाची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे। आज दिनांक 24 रोजी सकाळी गावच्या बाहेरील पुलाजवळ कुणाल उर्फ रॉनी याचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला। त्यानंतर तात्काळ कर्जत पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांना माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले। मृतदेहाची त्यांनी पाहणी केली असता रॉनी याला दगडाने ठेचून लोखंडी सळईच्या साहाय्याने आघात केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। दरम्यान कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे।